रिक्षा चालकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिक्षा समितीच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण बैठक दत्तनगर येथे उद्या आयोजित करण्यात आलेली आहे। दरवाढ असेल किंवा हा अपुरा पुरवठा असेल या संदर्भात उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये मार्ग काढण्यात येणार। शहरातील रिक्षा चालकांसमोर उभ्या ठाकलेल्या एलपीजी गॅस टंचाई आणि दरवाढीच्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोलापूर जिल्हा रिक्षा चालक कृती समितीच्या वतीने सोमवारी 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की एलपीजी गॅसच्या सततच्या टंचाईमुळे आणि वाढत्या दरांमुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे। अनेक चालकांना व्यवसाय चालवणे कठीण झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे। या बैठकीत एलपीजी गॅसची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना, दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा आणि रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृती समिती व रियाज सय्यद यांच्या वतीने करण्यात आले आहे। जय हिंद। सर्व चालकांना माहीत आहे आपले रिक्षा चालकांवर जे संकट आलेलं आहे, जे एलपीजी जी कमतरता आहे त्याविषयी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सातत्याने पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्यानंतर महासंघाला असं जाणून झालेलं आहे की महासंघ एकट्याचे हे लढा नाही, हे पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण देशाचा हे लढा आहे आणि या लढ्याला मोठ्या प्रमाणात लढण्यासाठी आज पूर्ण संघटनाने सोलापूर जिल्ह्यात जेवढेही संघटना आहे ते सर्व संघटनाच्या माध्यमातून ऑटो रिक्षा चालक कृती समिती याची स्थापना करण्यात आली आणि याच कृती समितीच्या माध्यमातून आपण बघितले असेल की जेव्हा 50 रुपये जुलमी दंडाचा विषय आला होता तेव्हा ही कृती समितीच्या माध्यमातून आपण यश मिळवला होता आणि 50 रुपये जुलमी दंड माफ करून घेतला होता। आज पुन्हा एकदा कृती समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जेवढेही संघटना आहेत, जेवढेही चालक आहे आणि जेही सभासद आहे, कोणत्याही संघटनेचे सभासद असू दे किंवा ते पदाधिकारी असू दे, हे सर्व चालक पदाधिकारी सभासद यांचे संयुक्त रीती आज जे संयुक्त कृती समितीची स्थापना केलेली आहे त्या कृती समितीचे निर्णयानुसार उद्या दिनांक 30 मार्च 2026 सायंकाळी ठीक 5 वाजता दत्तनगर लालबावटा ऑफिस येथे सर्व संघटनांची आणि सर्व रिक्षा चालकांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीचा उद्देश एलपीजीची कमतरता कसे दूर करावे, एलपीजीचे दर जे दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कसं कमी करावे आणि याच्या उपाययोजना काय करावे यासाठी आपण सर्व चालकांची सूचना आणि सर्व संघटनांचे अध्यक्षांचे आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांची सूचना ऐकण्यासाठी आणि पुढील दिशानिर्देश ठरवण्यासाठी उद्या दिनांक 30 मार्च 2026 ठीक 5 वाजता दत्तनगर लालबावटा ऑफिस येथे सर्व चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी नम्र विनंती मी प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद आणि कृती समितीच्या माध्यमातून आज सर्व चालकांना करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।